नमस्कार, मी आरती अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। कसे आहात सर्वजण? तर खूप दिवसानंतर आज ब्लॉग टाकत आहे, तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला। तर आज होता बा सॅटरडे, तर सॅटरडे म्हणल्यावर मुलांना मग शाळेत वगैरे सोडून आले आणि त्यानंतर सर्व घरातले कामं वगैरे जे आहे ना ते आवरून घेतले। आणि खूप दिवसापासून विचार करत होते की फॅन क्लीन करायचा होता, खूप धूळ वगैरे घरामध्ये येते। तर जसं आम्ही खाली राहतो त्यामुळे खूपच धूळ घरामध्ये येत असते, तर फॅनवरती पण ती जमा होत असते। तर तुम्हाला इथे एक छान अशी टिप्स देते जी तुम्ही मस्तपैकी असे यूज करून तुमचे जे काही आहे ना खाली पण असं धूळ वगैरे होणार नाही फरशीवरती। तर वाईट फरशी जी असली की ती खूप खराब होऊन जाते। तर उशीची खोळ घ्यायची आहे आपल्याला आणि ती त्या फॅनच्या याच्यामध्ये घालायची आहे। तर एक पॅनमध्ये घातली की असं सर्व क्लीन करून घे, जसं की तुम्ही पाहतच आहात की अशा पद्धतीने क्लीन करायचं आहे। तर एकदम स्वच्छ होतं आणि क्लीन होतं। तर उशीची खोळ ना खूप उपयोगी पडते आणि ही एकदम अशी छान टिप्स आहे ती जी की तुम्हाला खूप भरपूर असं काम येईल। तर इथं मी उशीची खोळ घेऊन सर्व जी काही धूळ आहे ना फॅनची ती सर्व काढून घेतली। तर तुम्ही बघू शकता साईडचे बघा आणि तो जो पुसलेला आहे तो बघा, तर खूपच फरक वाटत आहे आणि सर्व धूळ जे आहे ना ती उशीच्या खोळीमध्ये जमा होते तर भरपूर अशी। तर चला इथं सर्व जे आहे ना क्लीन करून घेते आणि नंतर आपण काय करतो ना कपडा वगैरे घ्यायचा, तो क्लीन करायचा। परत खालचं फरशी पण खराब होते आणि सर्व धूळ जी आहे ना ती अंगावर पडत असते। तर त्यापेक्षा ही सोपी ट्रिक आहे आणि एक खूपच सोपी आहे मग तसं म्हणायला गेलं तर। फक्त त्याच्यामध्ये घालायचं आणि जी काही आपलं थोडंफार चोळून असं सर्व धूळ वगैरे जी आहे ना जी काही त्याच्यावरती डस्ट जी बसलेली असते ना ती सर्व क्लीन करून घ्यायची। तर बघू शकता तुमच्यासोबत बोलता बोलता माझे दोन्ही पण फॅन क्लीन झालेले आहे। तर इथं आणखीन स्वच्छ क्लीन करणार आहे, तर एवढा काही क्लीन झालेलं नाही, पण थोडंसं ओलं कापड वगैरे घेऊन स्वच्छ असं क्लीन करून घेते। पण जी धूळ आहे ना जी काही आपल्या अंगावर पडते आणि खाली पण पडते त्यामुळे सर्व खूप सोपं होऊन जातं। आणि आता ही सर्व धूळ मी तुम्हाला दाखवते किती त्याच्यामध्ये सारी जमा झालेली आहे। तर आता मी हे सर्व क्लीन तर करणारच आहे। तर इथं बघू शकता तुम्ही खूप सारी अशी धूळ जी काही आहे ना ती पडलेली आहे फॅनची आणि फॅन पण एकदम व्यवस्थित असा क्लीन झालेला आहे। तर साईडने बघू शकता नंतर मी ओला कापड घेतला आणि थोडंसं छान असं क्लीन करून घेतलेलं आहे। तर एकदम चकचक असं चमकायला लागला। त्यानंतर मग चला म्हणलं आता ते तर झालेलंच आहे, तर खूप जाळे वगैरे पण घरामध्ये थोडेफार असले की काढून घेतले की बरं पडतं। तर फॅन वगैरे क्लीन केला आणि त्यानंतर सर्व जाळे जे आहे ना घरामध्ये झाले होते। तर एवढे काही नाही, तर आठवड्यातून एकदा दोनदा जे आहे ना तो हात फिरवला की जाळे पण सर्व क्लीन होऊन जातात आणि आपल्या घरात पण एक प्रसन्नता वाटते। त्यामुळे तर इथं बघू शकता सर्व जी जाळे जे आहे ना ते सर्व असा जो ब्रश आहे ना खूप उपयोगी पडतो। तर असा एक ब्रश जो काही आहे ना ते झाडूवाले लोक जे येतात विकायला वगैरे किंवा मग दुकानामध्ये पण होलसेलमध्ये भेटून जातो। तर यानेच मी सर्व जे काही आहे ना जाळे वगैरे जे आहे ना ते काढून घेते। तर मध्ये दोरी दिसत असेल तर आता पावसाळा पण खूप चालू आहे आणि पाऊस तर भरपूर असं येत आहे, तर उघडतचं नावच घेत नाही। झिमझिम झिमझिम छोटं असं चालू राहतो। त्यामुळे मग घरातच दोरी बांधली जेणेकरून कपडे जे राहतात ना तर रात्री टाकत असते घरामध्ये, तर फॅनच्या हवेखाली व्यवस्थित असे वाळून जातात। त्यामुळे ही दोरी बांधलेली आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, त्यामुळे सॉरी। तर चला इथं जाळे वगैरे जे आहे ना ते काढून घेते आणि सर्व जे काही खूप अशी धूळ वगैरे जमा झाली ना ती पण सर्व काढून घेतलेली आहे। तर मध्येच लाईट गेली त्यामुळे फोनची क्लॅरिटी आहे ना थोडंसं हे होतं लाईट गेल्यामुळे, तर क्लिअर असं दिसत नसेल। तर लाईट वगैरे दोन्ही पण चालू केलेल्या होत्या त्यामुळे क्लॅरिटी भारी दिसते, पण आता मध्येच लाईट गेली। तर जे आपले लाईटचे जे हे राहतं ना असं जे काही आपण लाईट फिटिंग वगैरे करतो ना तर त्या ज्या पट्ट्या राहतात ना त्यामध्ये इतकी सारी धूळ बसून जाते ना, खूप जी काही आहे ना ती वरती आपल्याला दिसत नाही आणि आपण जेव्हा काढायला लागतो ना त्यावेळेसच आपल्याला दिसते। तर त्यामध्ये तर इतकी सारी धूळ असते ना, खूपच असते। त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ते ज्या पट्ट्या आहेत ना त्या क्लीन केल्याच पाहिजे, खूपच धूळ त्याच्यामध्ये जमा होते। तर माझी तर खूप अशी निघलेली आहे, तर 8 दिवसामध्येच इतकी धूळ निघत आहे।
त्यानंतर स्वयंपाक पण करायचा आहे, पण त्याआधी म्हणलं सर्व जे जाळे वगैरे आहे ना ते काढून घेते, म्हणजे जेणेकरून घर पण छान दिसतं आणि व्यवस्थित वाटतं आणि नीटनेटकं वाटतं आणि आपल्याला पण छान वाटतं, प्रसन्नता वाटते घरामध्ये. सर्व जे जाळे वगैरे काढल्याच्या नंतर तर सर्व क्लीन झालेलं आहे. तर इथं जाळे वगैरे काढून घेतले आणि जो मुलांचा बोर्ड वगैरे राहतं ना, तर काल टेस्ट होती मुलांची, तर त्यांनी अभ्यास वगैरे केलेला होता. त्यामुळे क्वेश्चन आन्सर वगैरे जे वर्ड्स राहते, आरोही छोटी असल्यामुळे तिला वर्ड्स वगैरे जे आहे ना ते असे बोर्डवरती लिहून द्यावं लागते. तर ते लिहिलेले होते आणि मग ते बघून ते पाठ करत असते. त्यामुळे मग सर्व आता क्लीन करून घेते, जेणेकरून मुलं शाळेतून आल्याच्या नंतर त्यांना दुसरा होमवर्क करण्यासाठी बोर्ड हा रेडी राहील. त्यामुळे सर्व क्लीन करून घेतलं आणि त्याच्यावरती पण धूळ वगैरे बसलेली होती, ती पण क्लीन केलेली आहे. आता जाळे ते तर सर्व काढलेलेच आहे आणि बाकीच्या वस्तूवर पण मग धूळ वगैरे जमा होते, तर सर्व जे आहे ना ते क्लीन करून घेते. जसं की घडी आहे, आरसा आहे, टेबल वगैरे आहे, कूलर आहे, जेणेकरून खूप सारी धूळ त्याच्यावरती पण जमा होते. त्यामुळे इथे सर्व जे आहे ना ते सर्व क्लीन करून घेते. एक तर डीप क्लिनिंग केलेली एकदम मस्त आणि त्याच्यामुळे डीप क्लीनच करायचा विचार केला आणि सर्व जे आहे ना ते सर्व क्लीन करून घेत आहे. तर इथं टेबलवरती पण खूप सारा प्रसारा झालता. त्यामुळे इथं सर्व जे काही मुलांचा छोटासा स्टडी टेबल आहे, तर एवढा मोठा पण नाही, छोटासा आहे. त्यामुळे मग मुलांचे बुक्स वगैरे जे आहे ना ते सर्व त्याच्यावरती ठेवत असते. तर चला इथं मुलांचं सर्व जे आहे ना ते सर्व आता डीप क्लिनिंगच करायची म्हणल्यावरती सर्व उचलून घ्यावंच लागतं. तर इथं सर्वच काढून घेणार आहे आणि सर्व व्यवस्थित असं पुसून घ्या. आपल्याला कळत पण नाही आहे, छोट्या छोट्या जागेवरती खूप सारे असे धूळ बसून जाते आणि नंतर आपण जेव्हा एखाद्या वेळेस बसलो आणि आपली नजर गेली की मग वाटतं अरे यार हे राहूनच गेलं पुसायचं वगैरे जे आहे ना ते, नंतर आपल्याला धूळ दिसत असते. तर अशी सहज आपण दिसतच नाही आणि पुसायच्या वेळेस गेले की खूप सारे असे धूळ जे आहे ना ती निघत असते घरामध्ये. तर टेबल पण बाजूला सरकून घेतला, म्हणलं त्याच्या खाली पण आहे ना सर्व झाडून वगैरे घेते, कारण कचरा वगैरे भरपूर झालेला होता. तर बोर्ड वगैरे जे आहे ना तर वरती बोर्ड आहे तर तो पण क्लीन करून घेतलेला आहे लाईटीचा. तर लाईट काही अजून आलेलीच नाही आहे, तर त्यामुळे थोडंफार अंधक दिसत असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथं झाडून वगैरे जे आहे ना ते सर्व झाडून घेते, कारण टेबल खाली पण बघू शकता तुम्ही खूप सारी धूळ जी आहे ना कचरा वगैरे तो सर्व काढून घेते. कधी कधी खूपच म्हणजे असं हे होऊन जातं ना, आपलं लक्ष नसलं की त्याच्यावरती धूळ जमा होऊन जाते. तर हा बॉक्स दिसत आहे ना त्याच्यामध्ये आरोहीने छोटंसं असं कप्पे बनवले आणि छोटंसं कपाट तयार केलं आणि त्याच्यामध्ये वॉटर कलर ठेवले आहे. तर इथं माझा टेबल वगैरे जो आहे ना तो सर्व क्लीन झाला आणि व्यवस्थित असा आवरून झाला आणि त्यावरती सर्व पसारा जो आहे ना तो ठेवून दिला आणि खूप सारा असा कचरा निघलेला होता. तर सर्व जे काही आहे ना डीप क्लिनिंग जी करून घेतलेली होती तर सर्व कॉट वगैरे जे आहे ना ते पण झटकून घेतले आणि आताशी लाईट आलेली आहे. आता थोडंफार उजाड दिसत असेल, परत गेली. असंच होतं आहे, 5 मिनटं येते 5 मिनटं जाते. त्यामुळे सर्व जे काय आहे ना तर व्हिडिओची क्लॅरिटी जी आहे ना ती खूपच खराब झालेली आहे. तर ताईंनो प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि पलंगाखाली पण खूप सारे धूळ वगैरे जमा झालेली होती जी काही कॉटखाली, आणि नंतर आपण फॅन वगैरे जे आहे ना तो लावल्याच्या नंतर ती सर्व बाहेर निघते. त्यामुळे तर सर्व झाडून वगैरे झालेले आहे घर आणि कपडे पण अस्तव्यस्त झालेले होते थोडेफार. तर चला म्हणलं ते पण घडी वगैरे व्यवस्थित अशी घालून ठेवते, जेणेकरून कपाट पण थोडंफार आवरल्या जाईल. तर लहान मुलं घरात असली म्हणलं की सर्व होतच असतं. मुलांना काय एक ड्रेस काढायचं म्हणलं की ते दुसरा ड्रेस पण
काढून घेते, जेणेकरून मग कपाट पण अस्तव्यस्त होतं. त्यामुळे इथं सर्व जे काय आहे ना ते क्लीन करून घेते. आणि पीस जो आहे ना तो मला कट करायचा आहे, कारण मला तो शिवायचा आहे. त्यामुळे मी तो बाहेर काढला आणि त्यानंतर रुमालाच्या वगैरे घड्या घालून ठेवल्या. आणि जो काही आपले कपाट वगैरे जे आहे ना ते पण माझं व्यवस्थित असं घड्या घालून ठेवलेले आहे. त्यानंतर मग भांडे वगैरे जे आहे ना ते लावून घेतले. आणि गवारीच्या शेंगा जे काही मार्केटमधून भाजीपाला यांनी आणलेलं होता, तर काल गवारीच्या शेंगा आणि हिरव्या मिरच्या वगैरे जे आहे ना त्या आणलेलं होत्या. तर पिशवी नव्हती नेली, त्यामुळे सर्व एकत्रच दिलेलं आहे. तर नंतर निवडायचं म्हटलं की खूप कंटाळा येऊन जातो. तर मी हिरव्या मिरच्या बाजूला काढल्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की